ओ भाई, यार कुठं आलोय मी? काय नजारा आहे हो. काय म्हणता रवी सर? काही नाही, ओके एकदम. कसं काय वाटू राहिलं? एकदम खतरनाक आहे भाई, एकदम खतरनाक. हा अरे रवी सर, ह्यो कोणचा पक्षी आहे भाऊ आता ह्यो? अरे पक्षी नाही, माशावान दिसू राहिले. तो मासा आहे काय? चला तर मित्रांनो, या पूर्ण कहाणीची सुरुवात करूया. हे मेट्रो स्टेशन आहे पहा, इथून आपल्याला आतमध्ये जायचे. आता आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहूया बाकीचं. आता या आतमध्ये आल्यानंतर हे पहा असं आहे आतून. आता इथं तिकीट वगैरे हे इन्फॉर्मेशन समज काही विचारायचं वगैरे असेल तर इथं विचारायचं. इथून सगळं सांगते. आता इकडं वरती जाऊ आपण. इथून आपल्याला वरती जायचे. आता तिथे ना आपली मेट्रो येणार आहे. हे पहा, इथून वरती आलं की हे 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे. आता इथं मेट्रो येईन, आपण थांबू इथं साईडला. हे पहा, ही मेट्रो आली आता इथून आपल्याला एमरेस्ट टॉवरला जाणं आहे. चला तर आपण आता मेट्रोमध्ये बसू आणि एमरेस्ट टॉवरला जाऊ. मित्रांनो, आज संडेमुळे आहे ना फुल्ली एकदम गर्दी आहे. तर आता या गर्दीत असंच आपल्याला उभं राहून जाणं आहे. आता ही गर्दी काय लय लांब नाही आहे. 2-3 स्टेशन आले का नंतर लगेच जागा भेटून जाईल, काय विषय नाही. मित्रांनो, हे पहा, मेट्रोमधून असा साईडचा सीन असा दिसतोय. या पुऱ्या दुबई मरीनाच्या बिल्डिंग आहेत. पूर्ण एकदम पॉश एरिया आहे हा, एकदम लक्झरी. आता थोड्या वेळात मेट्रो स्टेशन येईल, तिथं उतरतो ना मी. तुम्ही पाहत राहा मित्रांनो. आणि ब्लॉग आवडला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. मी असेच दुबईचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण. हे पहा, मेट्रोमधून उतरल्यानंतर आहे ना, हे असं पूर्ण आतमध्ये जाण्यासाठी ना रस्ता आहे. म्युझियममध्ये जाण्यासाठी माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही. पूर्ण असा आहे रोड आहे. आता इथून आम्ही म्युझियमच्या आतमध्ये जातो आहे. तर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये. आता आम्ही पोहोचलो इथं म्युझियममध्ये. आता हे पहा, असं म्युझियम आहे. इकडे या लिफ्ट वगैरे हे पूर्ण आहे ना, पाच मजली बिल्डिंग आहे. 5 फ्लोर आहेत टोटल. आता हे पूर्ण असं उर्दूमध्ये लिहिलेलं आहे. आता ही जी इकडली शिडी दिसते, या शिडीने आपल्याला खाली जायची. खाली गेल्यानंतर आहे ना, तुम्हाला त्याचा राईट साईडचा व्ह्यू दाखवतो पूर्ण. हे पहा, हे पूर्ण राईट साईडचा व्ह्यू आहे याचा, म्युझियम ऑफ द फ्युचरचा. हे पहा, इकडून आपल्याला ना परत लेफ्ट साईडचा तुम्हाला दाखवतो. लेफ्ट साईडचा दाखवल्यानंतर तुम्हाला परत फ्रंटचा बी दाखवणार आहे. हे पहा, असा आहे पूर्ण व्ह्यू. आता इथून आपण जाऊया लेफ्ट साईडला त्याच्या. हे पहा, इथून आले की हे पहा, हे पूर्ण इकडे बी फुल एक टॉपचा विषय इथं डायरेक्ट. इथं तुम्हाला लगेच आता फ्युचर ऑफ द म्युझियम दिसेल. हे म्युझियम आहे. इथून आपल्याला आहे ना त्याकडं फ्रंट साईडला जाणं आहे आपल्याला. आता चलत ती ही बॅक साईड आहे त्याची. फ्रंटला अजून लय विषय वेगळा आहे. फ्रंट पाहू आपण. चला आता फ्रंटला जाऊ. काही विषय नाही. हे पहा, एकदम ॲक्झॅक्ट समोर उभा आहेत आम्ही आता फ्युचर ऑफ द म्युझियमच्या. एवढं मोठं आहे, पूर्ण उर्दूमध्ये लिहिलेलं आहे भाई. आपल्याला तर काय कळत नाही, पण काय लिहिलं आहे आता पाहू आपण नंतर. हे पहा, इकडं पाहिलं तर फुल एकदम नुसत्या बिल्डिंग आहेत. आणि हे पहा, इकडं बघा, खूप उंच बिल्डिंगचे टावर आहेत. डायरेक्ट 100+ फ्लोर असतील याच्यामध्ये. आता इकडून आपल्याला आहे ना आतमध्ये जाणार आहे इथून. चला तर आतमध्ये जाऊ, पाहू. हे पहा, इथं रवी पाटील पण आहेत आमचे सोबतचे. काय म्हणता रवी सर? काही नाही, ओके एकदम. कसं काय वाटू राहिलं? एकदम खतरनाक आहे भाई, एकदम खतरनाक. हा, एकदम खतरनाक. तुम्ही आता फर्स्ट टाइम आले का याच्या आधी आले होते? नाही, फर्स्ट टाइमच आलेलो मी इथं. हा आज फर्स्ट टाइमच बघितलं मी हे. हा. एकदम म्हणजे कहर आहे भाई. हा. हे पहा, रवी सर बी आज एकदम हँग झालेले इथं पाहून. चला तर आता तुम्हाला ना आतमधून दाखवतो. आतमध्ये तर एकदम विषय असा खोल आहे ना. हे पहा, हे गेटमधून आतमध्ये जायचे आपल्याला. आता सगळे लोक जाऊ राहिले, बाहेर येऊ राहिले. आता इथून आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये गेल्यानंतर पाहू काय विषय. हे पहा, इथून आतमध्ये आलेलो आहे आता आम्ही. हे पहा, इकडं पाहता तर वर पूर्ण यार एकदम असं खतरनाक आहे ना की काय. इकडे कॅफे वगैरे, छोटे मॉल वगैरे. हे पहा, इकडे लिफ्ट वगैरे. या लिफ्टने आपल्याला वरती जायची आता थोड्या वेळच्यानी. आता मोर जाऊन आपण तिकीट पाहू. तिकीट भेटले की लगेच आपल्याला जायची वरती. आता ऑफलाईन तर पाहिलं होतं तर भेटले नाही. आज संडेमुळं खूप गर्दी आहे ना. हे पहा, ही पूर्ण लाईन लागलेली तिकिटासाठी. आता इकडे तिकीट पाहू. आता तिकीट भेटते कसं. हे पहा, इकडं तिकीट काउंटर आहे.
तिकीट काउंटरवर विचारू आपण. हे बा इकडं पाहता तर हे ना हे गाईड करते बा, हे सगळं सांगते आपल्याला. हे QR कोड वगैरे इथं स्कॅन केल्यानंतर सगळी माहिती भेटते. इकडं पाहू आपण. तर तोपर्यंत आहे ना तुम्हाला एक आहे ना छोटीशीच आपलं गिफ्ट गॅलरी सारखा मॉल आहे याच्यामध्ये, तो पण दाखवतो. नंतर जाऊ आपण तिकीट काउंटरला. हे पहा हे छोटंसं एक दुकान आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग पण करू शकता तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर. हे पहा असे पूर्ण बुक्स वगैरे आहेत इथं. हे पाण्याची बाटली वगैरे, हे लहान लेकराचे खेळण्या वगैरे येतात. भरपूर सारं सामान आहे इथं. तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकता. पण हे तर खूपच महाग राहत आहे, कारण की म्युझियमच्या आतमध्ये आहे ना, त्याच्यामधून खूप महाग आहे. तरी पहा तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकता. आता तुम्हाला आहे ना दुसरा अजून एक खतरनाकवाला डायरेक्ट रोबोट दाखवणार आहे मी. चला आता रोबोटकडे जाऊ आपण. हे पहा मित्रांनो, ह्यो रोबोटिक कॅफे एक्स म्हणून. आणि याचं आहे ना, हे पहा हे जर स्कॅन केलं ना आपल्या मोबाईलमध्ये तर पूर्ण याचा मेनू येऊन जातो. आणि ऑर्डर केली की लगेच हा रोबोट आहे ना बनवून देतो. हे पहा सर्वांना बोलवतोय, या म्हणतोय. असा डान्स वगैरे करून दाखवतोय सर्वांना. आता तिकडं पलीकडं पाहता तर एक ड्रिंक बनवून राहिले. कॉफी ऑर्डर केलेली वाटते. तर ती कॉफी येते. आता कॉफी पाहू आपण कशी देतोय तो. हे पहा आता इथं ठेवली त्यांनी कॉफी. आता तो डान्स पण करतोय. आता मला एक सांगा की हे जर सक्सेस झालं, इथं तर सक्सेसच आहे, पण हे जर पूर्ण इंडियात वगैरे अजून बाकीच्या कंट्रीमध्ये जर हा कॅफे आला तर काय होईल बाकीच्या मार्केटचं, हे मला कमेंट करून सांगा तुम्ही. आता आपण आहे ना दुसरा रोबोट अजून पाहायला जायचे आपल्याला. तिकडे जाऊया. हे पहा हे ना डॉग आहे. पहा डॉग. हे पहा हा डॉग आहे ना फुल ऑटोमॅटिक डॉग आहे. याच्यामध्ये आहे ना मोशन सेन्सर वगैरे आहे. हे पहा माणसं जसे करते सेम तसेच ॲक्टिंग करतोय हा डॉग. हे असे रोबोट आपण पहिले काय ते पिक्चरमध्येच पाहिले भाई. फक्त त्या रजनीकांताचा पिक्चर नव्हता तो रोबोट, तेवढ्याच पिक्चरमध्ये पाहिलेले. आता तसला सेम रोबोट आहे ना वरती एक आहे. आपण त्याचसोबत बोलणार आहे त्याचसोबत. आपण त्याला 2-4 प्रश्न विचारणार आहे. पण काय आता वरती जायचे आपल्याला थोड्या वेळात. पाहू आता हे पाहून आहे ना आपण जाऊ तिकडे तिकीटाकडं. तिकीट पाहू भेटते का, नाही भेटलं तर मग अवघडच आहे. पण भेटन आहे का आता काय माहिती काय होते. आता तुम्हाला इकडं अजून एक दुसरा एक रोबोट आहे तो एक दाखवतो मग वरती जाऊ आपण. ठीक आहे. हे जे आहे ना मित्रांनो, हे उडणारा मासा आहे बा. हे रोबोट मासा आहे. हे बनवलेला आहे यांनी. हा पण रोबोटच आहे एक. आता पहा कसा उडतोय हा. आता हे 24 घंटे उडत राहतो बा. हे पहा या लिफ्टने आपल्याला वर जायचं होतं, पण मित्रांनो तिकीट भेटलं नाही यार आज. आता हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही आता निघलो होतो वापस. हे पहा मेट्रोला जाण्यासाठी रस्ता आहे, ब्रिज आहे समजा रोड क्रॉसिंगसाठी. असं ब्रिज बनवलेलं आहे. हे पहा ही मेट्रो आली आमची. आता ही मेट्रो आहे, हिच्यात बसून आम्हाला जायची आता समोर आमच्या स्टेशनकडं. मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे. आवडल्यास आहे ना लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आपण आहे ना मी ना तुम्हाला पूर्ण दुबई दाखवणार आहे या यूट्यूबच्या माध्यमातून, या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण तुम्हाला दुबई दाखवणार आहे एकदम ओरिजिनलमध्ये. काही विषय नाही. तुम्ही फक्त सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.